हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर ऊर्जाने डोळे उघडलेत आणि ऊर्जाला डिस्चार्जसुद्धा मिळाला आहे आणि शौर्य तिला सुखरूप घरी घेऊन परत गेलाय. परंतु घरी आल्यावर जेव्हा पूर्वाने तिची ही अवस्था पाहिली तेव्हा पूर्वाला जबर धक्काच बसलाय आणि पूर्वाने चक्क ऊर्जाला बजावून सांगितलंय, तू पद्माची केस लढायची नाही. मी माझ्या नवऱ्याला गमावलंय, आता मी तुला गमावू शकत नाही, त्यामुळे तू पद्माची केस लढू नको. त्यामुळे ऊर्जा आणि शौर्याला जबर धक्काच बसलाय. मग आता ऊर्जा ही आपल्या आईच्या विरोधात जाणार का? ती आपल्या आईला समजावू शकेल का? पद्माची केस लढू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्याने कुमुदिनीला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो, आजी ऊर्जा डोळे उघडेल ना? तर कुमुदिनी त्याला समजावून सांगते, शौर्य तू नको काळजी करूस, तू मला सांगितलंय ना इंटरनल इंजुरी नाही आहे आणि डॉक्टर्सला सांगितलंय की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. ती डोळेसुद्धा उघडेल आणि आधीसारखी तुझ्याशी बोलेल सुद्धा, तू काळजी करू नको. शौर्यला बरं वाटतं. कुमुदिनी त्याला विचारते, शौर्य तुला काय वाटतं हे सगळं कुणी केलं असेल? शौर्य म्हणतो, आजी मला नाही माहीत हे सगळं कुणी केलं असेल, पण ज्याने कुणी केलं असेल ना त्याला मी सोडणार नाही एवढं मात्र नक्की. आणि शौर्य फोन कट करतो. पण कुमुदिनीला मात्र संशय येतो की हे सगळं नक्कीच विक्रांतने केलं असावं, त्याच्याशिवाय दुसरं कुणीच हे करू शकत नाही. आणि शौर्य खूप इमोशनल होतो, रडू लागतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा प्लीज डोळे उघड, बोल माझ्याशी, पहा माझ्याकडे, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. शौर्य ढसाढसा रडू लागतो, पण ऊर्जा काही डोळे उघडत नाही, ती अजूनही बेशुद्ध असते. त्यामुळे शौर्य खूप दुःखी होतो. आणि इकडे पूर्वासुद्धा घरी खूप दुःखी असते, टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात मंग्या घरी येतो आणि पूर्वा त्याला विचारते, सापडली का ऊर्जा, काही कळालं का? मंग्या सांगतो, नाही ना काकू, काहीच नाही कळालं. मी पद्माच्या घरी जाऊन आलो, मला तिच्या भावाने सांगितलं की ते पापड फॅक्टरीत जाणार होते. मग मी पापड फॅक्टरीत जाऊन पाहिलं, तेथे सुद्धा ऊर्जा नाहीये, पद्मा नाहीये. त्यांनी मला सांगितलं की त्या दोघी तेथे आल्याच नाही. हे ऐकून पूर्वाला जबर धक्काच बसतो. तेवढ्यात परब काकू तेथे येते आणि म्हणते, असं कसं, त्या पापड फॅक्टरीत गेल्या होत्या, मग तेथेच असतील ना? तर मंग्या म्हणतो, नाही ना काकू, मी आजूबाजूच्या सगळ्या लोकांना विचारलं, पण त्या दोघी कोठे गेल्यात त्यांना कुणीच पाहिलं नाहीये, कोणाला काहीच माहिती नाहीये. पूर्वा खूप घाबरते आणि म्हणते, मंग्या असं कसं? जर ऊर्जा आणि पद्मा पापड फॅक्टरीत जायला निघाल्या मग त्यांनी तेथेच जायला पाहिजे ना, त्या अशा अचानकच मध्ये कोठे गेल्या? तर मंग्या म्हणतो, कदाचित त्या दुसऱ्या फॅक्टरीमध्ये गेल्या असतील. पूर्वा म्हणते, असं कसं? मी पद्माच्या घराच्या जवळच्या फॅक्टरीमध्येच जायला सांगितलं होतं, त्या दुसरीकडे कशा गेल्या असतील? मंग्या म्हणतो, मला तर काहीच कळत नाहीये. मी त्या बंटीला सुद्धा विचारलं, पण बंटीला सुद्धा काही माहीत नाहीये. बंटी खूप घाबरला होता, म्हणून मी त्याला शेजारच्या घरी ठेवलंय. पूर्वा म्हणते, नाही मंग्या, आता खूप झालं, खूप उशीर झालाय, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया, तक्रार करूया. तर मंग्या म्हणतो, थांबा काकू, आधी ना मी त्या दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जाऊन पाहतो, तेथे जर नसेल तर मग आपण जाऊया. पण पूर्वा म्हणते, नाही नाही मंग्या, आता खूप उशीर झालाय, आपण पोलिसांत तक्रार करूया. पण परब काकूसुद्धा पूर्वाला समजावून सांगते, नाही, तो बरोबर बोलतोय, मंग्याला आधी दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जाऊन तपासणी करू दे आणि मगच आपण पोलिसांमध्ये तक्रार करूया. मंग्या म्हणतो, हो काकू, आणि मंग्या तेथून निघून जातो. पूर्वाला खूप काळजी वाटत असते, ऊर्जा कोठे गेली असेल, काही वाईट तर घडलं नसेल ना? परब काकू तिला शांत करते, पूर्वा घाबरू नको, आपली ऊर्जा ठीक असेल, काहीच झालेलं नसेल. पण पूर्वाला मात्र काळजी वाटते, माझ्या लेकीचं काय झालं असेल? बाप्पा, माझ्या लेकीला वाचव, ऊर्जाला बरं ठेव, तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको, अशी प्रार्थना ती गणपती बाप्पाला करते. पण अजून ऊर्जाबद्दल काहीच समजलं नाहीये, म्हणून पूर्वाला खूप टेन्शन आलेलं असतं, तिला काळजी वाटत असते. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाजवळ असतो आणि गणपती बाप्पा पूर्वाची प्रार्थना ऐकतो. ऊर्जा डोळे उघडते, शौर्याचं तिच्याकडे लक्षच नसतं. शौर्य हा विचारात गुंग असतो. ऊर्जा ही शौर्याकडे पाहते आणि त्याला आवाज देते, शौर्य. शौर्य ऊर्जाकडे पाहतो आणि ऊर्जा शुद्धीत आलीये, तिने डोळे उघडले, ती मला शौर्य म्हणाली. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो आणि तो जोरात ओरडतो, डॉक्टर, नर्स, पद्मा, सगळे या, ऊर्जाने डोळे उघडलेत, ऊर्जा शुद्धीत आलीये. शौर्याचा आनंद ओसंडून वाहत असतो, त्याला खूप आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात पद्मा धावत पळत तेथे येते आणि ऊर्जाने डोळे उघडले म्हणून पद्माला सुद्धा खूप आनंद होतो. शौर्य तिला सांगतो, पहा
ऊर्जा शुद्धीत आली आहे, मी डॉक्टरांना बोलवून आणतो. आणि शौर्य तेथून डॉक्टरांना बोलवायला जातो. आणि पद्मा ही ऊर्जाला विचारते, ताई बरी आहेस ना? तर ऊर्जा तिलाच विचारते, हो मी बरी आहे, तू कशी आहेस? पद्मा म्हणते, ताई आज मी तुझ्यामुळे जिवंत आहे, नाहीतर माझं काय झालं असतं देवास ठाऊक. तू देवासारखी माझ्यासाठी धावून आलीस, मला वाचवलंस. तर ऊर्जा म्हणते, नाही मी काहीच केलेलं नाहीये. तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात. शौर्य म्हणतो, पहा डॉक्टर, ऊर्जा शुद्धीवर आली आहे, ती मला शौर्य म्हणाली. शौर्य खूप खुश असतो, एक्सायटेड असतो. डॉक्टर ऊर्जाला चेक करतात आणि सांगतात, ऊर्जा यू आर अ फायटर. खरंच इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर सुद्धा तुला काही झालं नाहीये, तू बरी आहेस. आता कसं वाटतंय? तर ऊर्जा म्हणते, हो डॉक्टर मला ठीक वाटतंय. आणि मग डॉक्टर म्हणतात, बरं झालं ॲडव्होकेट ऊर्जा तुम्ही शुद्धीत आला, नाहीतर आज आमच्या हॉस्पिटलचं काही खरं नव्हतं. ऊर्जाला काही कळत नाही आणि शौर्य मात्र खूप लाजतो आणि म्हणतो, सॉरी डॉक्टर, तेव्हा मी तुम्हाला असं बोललो. आणि मग ऊर्जा ही शौर्याकडे पाहून स्माईल करते आणि डॉक्टर हे ऊर्जाला समजावून सांगतात, खरंच तुम्ही शुद्धीत आलात, तुम्ही एक फायटर आहात, आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. हे ऐकून ऊर्जाला आनंद होतो. ती म्हणते, डॉक्टर मी कामसुद्धा करू शकते ना? तर डॉक्टर सांगतात, नाही तेवढं नाही करता येणार. जरी इंटरनल इंजुरी नसली तरीसुद्धा तुम्हाला लागलंय आणि रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे घरी गेलं तरी आराम करायचा. तर ऊर्जा म्हणते, डॉक्टर फक्त आराम करायचं सोडून दुसरं काहीही सांगा, कारण इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहिली ना, ती गोष्ट आता माझ्या पुढ्यात आहे. मी पहिली केस लढणार आहे आणि आता इतका मोठा ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर मी आराम नाही करू शकत. हे ऐकून डॉक्टरांना सुद्धा आनंद होतो आणि डॉक्टर म्हणतात, आय लाईक युअर स्पिरिट. खरंच पण स्वतःची काळजी घ्यायला हवी. आणि ती शौर्यला म्हणते, ॲडव्होकेट शौर्य, आम्हाला उपचार करण्याआधी तुम्ही जी धमकी दिली ना, तीच धमकी ऊर्जाला सुद्धा द्यायची बरं का, जर तिने आराम करायला नकार दिला तर. ऊर्जा आणि शौर्य हसू लागतात. पद्माच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि डॉक्टर ऊर्जाला सांगतात, मी एका नर्सला पाठवते, त्या तुम्हाला सांगतील की कोणत्या गोळ्या घ्यायच्यात. आणि डॉक्टर तेथून निघून जातात. शौर्यसुद्धा त्यांच्याबरोबर जातो. तेव्हा पद्मा तेथे असते. ऊर्जा विचारते, आईला कळवलंय का? पद्मा सांगते, नाही त्यांना खूप टेन्शन येईल ना म्हणून त्यांना नव्हतं कळवलं, पण आता आपल्याला घरी जायचंय ना, मग आईला आपण सगळं सांगूया. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. आणि मग या दोघीही डिस्चार्ज घेण्याचा विचार करू लागतात. आणि इकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये चक्क आमदार शिर्के तेथे पोहोचतो. हर्षवर्धनची एक असोसिएट त्याला घेऊन आलेली असते. हर्षवर्धन तिला सांगतो, दरवाजा लावून घे आणि जोपर्यंत आमची मीटिंग सुरू आहे तोपर्यंत आतमध्ये कोणालाही पाठवायचं नाही. असोसिएट हो म्हणते, दरवाजा लावून तेथून निघून जाते. आमदार शिर्के खुर्चीवर बसतो. हर्षवर्धन त्याला सांगतो, आमदार साहेब काळजी करू नका, हे माझं प्रायव्हेट चेंबर आहे, येथे तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता, येथे कुणीच येणार नाही. आमदार म्हणतो, हो तुम्ही मला इथे कशाला बोलवलं होतं? हर्षवर्धन त्याला विचारतो, तुम्ही आता मला सांगा की हे सगळं तुम्ही का केलं? म्हणजे हर्षवर्धन पद्मा आणि ऊर्जावर जो हल्ला झालाय त्याबद्दल विचारत असतो. तर लगेचच आमदार सांगतो, हे मी केलेलं नाहीये. आणि हर्षवर्धन विचारतो, याचा अर्थ मी तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा आहे का, की तुम्ही हे सगळं केलेलं नाहीये? तर लगेचच आमदार शिर्के म्हणतो, इतक्या वर्ष राजकारणात आहे मी, काय केल्यावर आपला फायदा होऊ शकतो, काय केल्यावर आपलं नुकसान होऊ शकतं हे मला चांगलंच कळतं आणि यामध्ये आमचा हात नाहीये. हर्षवर्धन विचारतो, याचा अर्थ तुम्हाला न सांगता हे सगळं विक्रांतने केलंय का? तर आमदार शिर्के म्हणतो, 100% हे सगळं विक्रांतने केलंय मला न सांगता, आणि जर मला हे माहीत असतं ना तर त्याला मी हे सगळं करूच दिलं नसतं. हर्षवर्धन विचारतो, मग आता विक्रांत कुठे? आमदार सांगतो, त्याला घरात डांबून ठेवलंय, आता मी त्याला काही घराबाहेर निघू देत नाही, आणि तुम्ही हे सगळं प्रकरण आता हाताळा. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे आमदार साहेब, हे सगळं प्रकरण मी हाताळेल, पण तुम्ही विक्रांतला आता कोणतीही चूक करू देऊ नका, कारण त्याने यानंतर केलेली कोणतीही चूक आपल्याला खूप महागात पडेल. हातात आलेली केस हातातून निसटून जाईल, एवढं लक्षात ठेवा. आमदार शिर्के म्हणतो, जेव्हा तुम्ही मला म्हणालात की ही सगळी केस मी पाहील तेव्हापासून मी यामध्ये लक्ष द्यायचं सोडून दिलंय. हर्षवर्धन म्हणतो, हो ते मला मान्य आहे, पण विक्रांत या ज्या काही चुका करतोय ना त्या चुका आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकतात, तुम्ही त्याला तेवढं समजावून सांगा. तर आमदार शिर्के हा बाकीच्या सत्ता असलेल्या लोकांसारखंच बोलतो, अहो वकील साहेब, आता तरुण रक्त आहे, तरुण रक्त अशा चुका करणारच, त्या चुका आपण नाही पोटात घालायच्या, मग कुणी घालायच्या? हर्षवर्धन म्हणतो, खरंय तुमचं साहेब, यंग ब्लड, परंतु त्याला आपल्याला आता जपून ठेवावं लागणार आहे,
जर त्याचा उत्साह असाच चुकीची कामं करत राहिला ना तर आपल्याला ते कोर्टात खूप जड जाईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आमदार शिर्केला ही गोष्ट पटते. इकडे ऊर्जाजवळ एक नर्स येते. डॉक्टरने तिला ऊर्जाला औषधं कधी घ्यायची, कोणती औषधं घ्यायची याबद्दल माहिती सांगायला पाठवलेलं असतं आणि ती ऊर्जाला औषधांबद्दल सगळी माहिती सांगत असते. ही औषधं सकाळी घ्यायची, ही संध्याकाळी जेवणानंतर घ्यायची, ही औषधं कशासाठी आहेत. परंतु ही नर्स खूप घाबरलेली असते आणि ऊर्जाला हे सगळं सांगताना सुद्धा तिचा आवाज थरथर करत असतो आणि तिच्या अंगावर, चेहऱ्यावर खूप सारे मारल्याचे व्रण असतात, जखमांचे निशाण असतात आणि ऊर्जा हे पाहते. ऊर्जाला या नर्सकडे पाहताच कळतं की या नर्सला खूप जास्त दुखापत झाली आहे. नक्कीच ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे. या बाईचा नवरा तिला खूप मारत असेल. आणि तेवढ्यात या नर्सला तिच्या आईचा कॉल येतो. आईचा फोन पाहून ही नर्स खूप घाबरते आणि फोन कट करून ठेवून देते. ऊर्जा हे पाहते. ही नर्स ऊर्जाला पुन्हा सांगू लागते, या गोळ्या आत्ता घ्यायच्या, या गोळ्या नंतर घ्यायच्या. पण या नर्सला पुन्हा एकदा आईचा कॉल येतो. ही नर्स परत फोन कट करते. पण तेव्हा ऊर्जा तिला समजावून सांगते, तुम्ही फोनवर बोलू शकता, नो प्रॉब्लेम. तर नर्स म्हणते, नाही मी नंतर बोलेल, आधी एवढं तुम्हाला सांगते. तर ऊर्जा तिला समजावून सांगते, अहो काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही बोलू शकता फोनवर. आणि तेवढ्यात नर्सला पुन्हा एकदा तिच्या आईचा फोन येतो. ती फोन उचलते. तर या नर्सची आई रिक्षातून जात असते आणि तिला म्हणते, काय ग पोरी, तुला खूप लागलंय का? रात्रीसुद्धा मला फोनवर आवाज येत होता, त्या नराधमाने तुला खूप मारलंय ना? पण ही बाई, ही नर्स रडू लागते, काहीच बोलत नाही आणि म्हणते, आई मी तुला नंतर फोन करते, आता मी ड्युटीवर आहे. आणि ती फोन कट करते. ऊर्जाला समजतं की तिला जो अंदाज होता तो खरा आहे. हा सगळा डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रकार आहे आणि या नर्सला तिचा नवरा खूप मारतोय. ऊर्जा या नर्सला विचारते, तुम्हाला या सगळ्या जखमा कशा झाल्यात? तर ही नर्स सांगते, मी ना घसरून पडले होते म्हणून हे सगळं लागलंय. तर ऊर्जा विचारते, तुम्ही सगळ्या एकच उत्तर कसं काय देऊ शकता? तर ही नर्स आश्चर्याने विचारते, आम्ही सगळ्या म्हणजे? तर ऊर्जा सांगते, मी एक वकील आहे आणि मी रोज कोर्टामध्ये ना तुमच्यासारख्या अनेक बायका पाहते, ज्या बायकांना त्यांचे नवरे मारतात, डोमेस्टिक व्हायलन्स करतात. आणि त्यांना विचारलं ना हे सगळं कसं लागलं, हे कसं झालं, तर त्या सारखंच उत्तर देतात. 99% बायकांचं उत्तर एकच असतं आणि ते म्हणजे आम्ही बाथरूममध्ये पाय घसरून पडलो आणि एवढं सगळं लागलं. ही नर्स खूप घाबरते आणि म्हणते, नाही ताई असं काही नाही आहे. ऊर्जा तिला समजावून सांगते, तुम्ही घाबरू नका, मी एक वकील आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्स हा खूप मोठा गुन्हा आहे. नवऱ्याकडून होणारा शारीरिक अत्याचार सहन करणं हा सुद्धा तुमचा एक मोठा गुन्हा आहे. तुम्ही खूप चूक करताय. तुम्ही याविरुद्ध आवाज उठवायला हवा. तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही मला सगळं सांगू शकता. आणि ही नर्स ढसाढसा रडू लागते. ऊर्जा तिच्या हातातील फाईल आणि औषधं बाजूला ठेवते. नर्सला सावरते आणि म्हणते, तुझं नाव काय? ही नर्स सांगते, प्राची. नर्सला ऊर्जा समजावून सांगते, तुला हरकत नसेल ना तर तू मला सगळं सांग, मी तुला हवी ती मदत करेल. आणि तू सगळ्यात आधी तर पोलीस कंप्लेंट कर, त्यानंतर मी तुझ्या पाठीशी उभी राहील, तुझी केस मी लढेल. तर ही नर्स घाबरून म्हणते, नाही नाही ताई, पोलीस कंप्लेंट वगैरे नाही करायची मला. ऊर्जा तिला समजावून सांगते, ठीक आहे आपण त्याविषयी नंतर बोलूया, आधी तुझ्याबरोबर काय घडतंय ते तर मला सांग. ही नर्स खूप दुःखी असते, रडत असते आणि ऊर्जाला म्हणते, नाही ताई आता मी ड्युटीवर आहे, येथे हे सगळं नको बोलायला. ऊर्जा म्हणते, मला कळतंय तू ड्युटीवर आहे आणि दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला हे सगळं सांगणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. ठीक आहे तू मला तुझा नंबर दे, आपण भेटूया आणि बोलूया. नर्स खूप घाबरते आणि म्हणते, माझा नंबर पण? तर ऊर्जा तिला समजावून सांगते, आपण पुढे काय करायचं ना ते नंतर ठरवूया, पण कमीत कमी तू मन तर मोकळं कर माझ्यासमोर. तुला काय बोलायचंय, तुझ्याबरोबर काय घडतंय ते मला सगळं जाणून घ्यायचंय. आपण पुढे काय करायचं ते नंतर ठरवूया. नर्स हो म्हणते आणि ऊर्जाला तिचा नंबर देते. म्हणजे ऊर्जा एकीकडे पद्माची केस लढतीये, पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेय आणि त्याच वेळेस या नर्सला त्रास होतोय, तिच्याबरोबर घरगुती हिंसाचार होतोय हे सुद्धा ऊर्जाला कळलंय. आणि ऊर्जा तिची सुद्धा केस लढतीये. तिला स्वतःला किती त्रास होतोय याकडे लक्ष न देता या बिचाऱ्या नर्सला ती मदत करतेय. हे पाहून खूपच भारी वाटलं, एवढं मात्र नक्की. आणि इकडे निर्लज्ज हर्षवर्धन आणि त्याच्यासारखाच आमदार आपल्या नालायक मुलाला विक्रांतला वाचवण्यासाठी प्लॅन बनवत असतात. आणि मग हा आमदार हर्षवर्धनला विचारतो, कसं आहे ना हर्षवर्धन साहेब, आमच्या राजकारणात आहे ना कधी काय घडेल ते सांगता येत नाही, म्हणून आमचा प्लॅन ए तर तयार असतो, पण काही घडलं
तर प्लॅन बी सुद्धा तयार असतो. तसंच तुमच्या वकिली पेशा सुद्धा होत असेल ना. जर ती ऊर्जा शिंदे तुम्हाला वरचढ ठरली तर तुमचा प्लॅन बी काय आहे? हर्षवर्धनला खूप राग येतो आणि तो म्हणतो, ऊर्जा शिंदे आणि मला वरचढ ठरणार. मला वरचढ ठरण्यासाठी ना पात्रता लागते आणि त्या ऊर्जा शिंदेमध्ये तेवढी पात्रता नाहीये. तुम्ही काळजी करू नका. तर आमदार शिर्के म्हणतो, काय बोलताय हर्षवर्धन साहेब? पात्रता नाहीये. पात्रता नसताना उगाचच अरेस्ट वॉरंटपर्यंत गोष्ट पोहोचली का? तिच्यात पात्रता आहे म्हणून माझ्या मुलाविरुद्ध तिने अरेस्ट वॉरंट काढलंय. तर हर्षवर्धन म्हणतो, तुम्हाला माहिती आहे सर, आता तुम्ही राजकारणात आहात. हे सगळे राजकारणात या गोष्टी तर घडतच असतात. त्याने एवढं घाबरून जायचं नसतं. तर आमदार शिर्के विचारतो, पण तुमचा काहीतरी काउंटर प्लॅन असेल ना. ती वरचढ ठरलीच तर तुम्ही काय करणार? हर्षवर्धन म्हणतो, मी हर्षवर्धन जहागीरदार आहे. हर्षवर्धन जहागीरदार. जिंकणार फक्त मीच. त्यामुळे माझा प्लॅन एच असतो. प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, प्लॅन ई हे फक्त भेकड लोकांची कामं असतात, ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो. हे ऐकून आमदार शिर्केला खूप राग येतो, कारण हर्षवर्धन इनडिरेक्टली त्यालाच भेकड आणि स्वतःवर विश्वास नसलेलं म्हटलेलं असतं. आणि तेवढ्यात हर्षवर्धनला भजनचा कॉल येतो आणि भजन त्याला जे काही सांगतो त्यामुळे हर्षवर्धन खूप खुश होतो आणि आमदार शिर्केला म्हणतो, पाहिलं का साहेब, माझा प्लॅन ए. ज्या गुंडांनी त्या पद्मावर हल्ला केला होता ना, त्या गुंडांनी आपलं स्टेटमेंट दिलंय. त्या दोघांची मारामारी होती आणि त्यांना कुणीच पाहिलं नाहीये आणि त्या गुंडांना पोलिसांनी सोडून सुद्धा दिलंय. हे ऐकून आमदार शिर्के सुटकेचा निश्वास सोडतो की आता आपल्या मुलाला काही होणार नाही. आणि हर्षवर्धन म्हणतो, साहेब तुम्ही काळजी करू नका. माझा प्लॅन ए तयार आहे आणि तोच सक्सेसफुल होणार. विक्रांत माझा होणारा जावई आहे आणि मी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. तुम्ही तुमच्या इलेक्शनकडे लक्ष द्या, बाकीची काळजी करू नका. आमदार शिर्के म्हणतो, ठीक आहे. आणि हर्षवर्धन त्याला पाणी प्यायला देतो. आमदार शिर्के पाणी पिता पिता मनातल्या मनात विचार करतो, कसं आहे ना वकील, तू आहे ना माझ्या मुलाचा होणारा सासरा आणि माझ्या मुलीचा होणारा सासरा आहे, म्हणून मी काही बोलत नाहीये. आज मी सगळं गुपचूप ऐकून घेतलं. तू माझा अपमान केला तरी, पण एक ना एक दिवस माझी वेळ येईल आणि तेव्हा तुला ऐकून घ्यावं लागेल, एवढं मात्र लक्षात ठेव. असा विचार आमदार शिर्के करतो. चला मी निघतो असं म्हणून तो तेथून निघून जातो. पण हर्षवर्धनच्या मनात सुद्धा काहीतरी वेगळंच सुरू असतं. आणि इकडे शौर्य हा रिसेप्शनवर ऊर्जाचं जे काही बिल झालंय ते सगळे पैसे भरतो आणि रिसेप्शनिस्टला सांगतो की पेशंटला बिलकुल सांगू नका की किती बिल झालंय. रिसेप्शनिस्ट हो म्हणते आणि तेवढ्यात तेथे पद्मा आणि ऊर्जा येतात आणि ऊर्जा ही शौर्यला जाब विचारते, किती बिल झालंय. शौर्य चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, ऊर्जा तू कशाचा बिलाचा विचार करते? सगळं बिल मी भरलंय, तू नको काळजी करू. तर ऊर्जा त्याला विचारते, पण मला हेच कळत नाहीये, तू हे सगळं का केलंस? तर शौर्य म्हणतो, अरे वा ऊर्जा मॅडम, म्हणजे तुमची अशी इच्छा होती की तुम्हाला मी मार खाऊ द्यायचा होता. तुम्ही तेथे पडेल असता, बेशुद्ध झालेले असता, तुमच्या डोक्यातून रक्त वाहत असतं, मग तुम्हाला किती मजा आली असती ना. आणि हे ऐकून ऊर्जा म्हणते, गप रे. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट त्याला बिल घ्यायला बोलवते आणि शौर्य हे बिल घेतो आणि खिशात टाकतो. तर शौर्यला ऊर्जा विचारते, मला असं म्हणायचं होतं की तू मला इतक्या पॉश, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये का आणलं? येथे बिलसुद्धा जास्त झालं असेल ना, त्यापेक्षा मला एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं असता तरी चाललं असतं. तर शौर्य म्हणतो, कसं आहे ना ॲडव्होकेट ऊर्जा, मी तुमच्या एवढा हुशार नाही आहे, म्हणून त्यावेळेस एवढा विचार करायला माझ्याकडे वेळ नव्हता. जे हॉस्पिटल जवळ होतं तेथे मी तुम्हाला घेऊन आलो. तर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, पण याचे पैसे मी तुला परत करणार आहे. शौर्य म्हणतो, हो द्या, हा व्याजासकट परत करा, नो प्रॉब्लेम. आणि तो ऊर्जाला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागतो. ऊर्जा खरंच खूप खुश होते, कारण आज शौर्याने तिचा जीव वाचवलेला असतो. एवढ्या मोठ्या संकटातून तिला वाचवलेलं असतं. पद्मा म्हणते, ताई मी घरी जाऊ का? बंटी घरी एकटाच असेल. तर ऊर्जा त्याला म्हणते, नाही तू आमच्याबरोबर घरी ये, तुझ्या जीवाला धोका आहे. तर पद्मा म्हणते, नाही ताई, आता त्यांनी एकदा हल्ला केलाय ना, परत ते लगेच हल्ला नाही करणार. पण बंटी घरी एकटा आहे, मला आता घरी जाऊ दे. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, ती बरोबर बोलतीये, तिला घरी जाऊ दे, मी तुला घरी सोडतो, तिलाही वाटेत सोडतो. तेव्हा ऊर्जा हो म्हणते आणि हे तिघेही घरी जायला निघतात आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला, ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्वा खूप घाबरलेली असेल. ऊर्जा कोठे गेली, तिला काही झालं तर नसेल ना, म्हणून ती रडत असेल. आणि त्याच वेळेस
शौर्य ऊर्जाला घेऊन घरी येणार आणि ऊर्जाची ही अवस्था पाहून पूर्वाला जबर धक्काच बसेल आणि मग ऊर्जा आणि शौर्य झालेला सगळा प्रकार पूर्वाला सांगतील आणि मग पूर्वा ही चक्क ऊर्जाला पद्माची केस लढू नको असं ठणकावून सांगेल. मग आता ऊर्जा काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि जेव्हा शौर्य हा त्याच्या घरी पोहोचणार तेव्हा त्याच्या अंगावर हे रक्ताचे डाग पाहून हर्षवर्धन त्याला विचारणार, हे रक्ताचे डाग तुझ्या शर्टवर कसे लागलेत? आणि तेथे विक्रांतसुद्धा असेल. शौर्य खोटं सांगणार, एक ॲक्सिडेंटची केस होती आणि त्या व्यक्तीला मी घरी नेलं ना, त्यामुळे हे डाग लागले आहेत. पण विक्रांतवर शौर्याचा संशय असेल की ऊर्जा आणि पद्मावर जो काही हल्ला झाला आहे नक्कीच या विक्रांतने केला आहे. मग आता या मालिकेत पुढे काय होईल, काय मोठा ट्विस्ट येईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तो मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.